काय सांगत होतो? पितृदोष. अमावस्येच्या आदल्या दिवशी आंब्याच्या पानाचं तोरण लावावं, अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी काढून टाकावं, पितृदोष जातो. चला बरं, या तोरणाचे परत काही काही प्रकार आहेत. ऐका, चैत्र महिन्यामध्ये, सध्या कोणता महिना चालू आहे? चैत्र महिन्यामध्ये निंबाच्या पानाचं तोरण रोज लावावं घरावर. एक महिनाभर जर चैत्र महिन्यामध्ये निंबाचा डगसा सोडून आणला आणि दरवाजावर लावला तर उर्वरित 11 महिने आपल्या घरामध्ये रोगराई येत नाही. म्हणून चैत्र महिन्यामध्ये निंबाच्या पानाचं रोज तोरण लावावं दरवाजाला. आंबे आणि पिंपळाच्या पानाचं एकत्रित तोरण जर लावलं तर घरामध्ये समृद्धी नांदते. असे तोरणाचे प्रकार आहेत. तर महादेवाने जेव्हा तिसरा नेत्र उघडला, तो कामदेव जडून भस्म होणार होता, पण कामदेवाला अभय दिलं. तो कामदेव शरण आला आणि महादेवानं सांगितलं, कामदेवा ठीक आहे, तुला जीवनदान देतो, पण लक्षात ठेव, तुझं जे शस्त्र आहे तर सर्व ठिकाणी चालेल, पण या जागेवर तुझं शस्त्र चालणार नाही. त्या जागेवर महादेवानं असं त्या कामदेवाला सांगितल्यामुळे नारद महर्षी त्या जागेवर बसलेत आणि तपश्चर्या करायला लागलेत. त्या तपश्चर्येमध्ये नारद महर्षी सक्सेस झालेत. कामदेव परत गेला. नारदानं विचार केला की कामदेवावर विजय मिळवला आणि म्हणून नारद महर्षींना गर्व झाला. तप पूर्ण केलं, मी कामदेवाला जिंकलो. गर्व होऊ नये माणसाला. माझं कबाड वजं कधीच म्हणू नये. गर्वाचं घर खाली असतं. गर्व करायचा नाही, कधी गर्व नाही करायचं. छत्रपती शिवाजी महाराजांना गर्व झाला होता म्हणतात. एकदा मी ऐकलेली कथा आहे, कुठं वाचलेली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना रामदास स्वामींनी नेलं आणि एक दगड फोडायला लावला. त्या दगडाच्या मध्ये बेटकुडी निघाली. सांगा महाराज, या बेटकुडीला दगडामध्ये अन्न कोण पुरवत होतं? अरे करता करबिता कोई और है. माझं कबाड ओझं म्हणू नका. आपल्या वाचून काही राहत नाही. फक्त जाण्याची तयारी करा. आपल्या मागे सत्ता घेणारे तयार आहेत. गर्व करायचा नाही. कशावर गर्व करता तुम्ही? प्रॉपर्टीवर राईट, सोन्यावर राईट, काय काम येत नाही तुमच्या. गर्व नाही करायचा. गर्वाचं घर खाली असतं. पण नारदाला गर्व झाला. नारद ब्रह्मदेवाकडे गेला आणि सांगितलं, ब्रह्मदेव पिताश्री, मी कामदेवावर विजय मिळवला. लक्षात आलं ब्रह्मदेवाच्या, नारदा मला सांगितलं हे क्षीरसागरात जाऊन महाविष्णूंना सांगू नको. पण एखाद्या माणसाच्या पोटात गर्व राहत नाही, गोष्ट राहत नाही. एखाद्याला आनंद झाला की त्याला असं वाटतं किती जणांना सांगू. शेवटी नारद महर्षी फिरत फिरत क्षीरसागरामध्ये गेले आणि विष्णू परमात्म्याला सांगितलं, मी कामदेवावर विजय मिळवला. आणि परमात्म्याच्या लक्षात आलं की नारदाला गर्व झालाय. देव गर्व सहन करत नाही. देवानं विचार केला की नारदाचा गर्व हरण केला पाहिजे. म्हणून परमात्म्याने एक मायावी नगर तयार केलं. मायावी नगर रचलं. त्या नगर 100 योजन विस्तारपूर्वक असं असणारं ते नगर आहे. अतिशय सुंदर नगर आहे. त्या नगरामध्ये एक राजा देवाने बसवला. त्या राजाचं नाव आहे शीलनिधी. त्या शीलनिधी नावाच्या राजामध्ये 1000 योजन तज्जे मोठं असणारं राज्य, त्या राज्यामध्ये शीलनिधी राज्य करतोय. त्याला एक सुंदर पोरगी आहे. तिचं नाव आहे श्रीमती. तिला विश्वमोहिनी असं टोपण नाव आहे. जसं की शाळेतलं नाव वेगळं असतं आणि घरातलं नाव चिंकू, रिंकू, पिंकू, डिंकू वेगळं नाव असतं ना, तसं तिचं नाव आहे विश्वमोहिनी. आणि जाणून बुजून परमात्म्याने नारदाच्या प्रवास क्रमामध्ये ते नगर घातलं. नारदाचं आगमन त्या नगरामध्ये झालं. शीलनिधी राजा समोर आला आणि नारदाला वंदन केलं. सांगितलं, महाराज साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा तुम्ही म्हणी घाल रे, तुम्ही माझ्या घरी आलात. उंच आसनावर नारदाला बसवलं आणि नारदाला बसवल्यानंतर नारदाला भविष्य विचारायला सुरुवात केली. लोक भविष्याला विचारतात बरं का. आमच्या सारख्याला मी भेटता लोक, महाराज आमना अध्यक्षला मन मला उमजत नाही, तुला काय सांगू. बरेच लोक लय अवघड आहेत हो. भविष्यावर लय विश्वास लोकांचा. एक म्हातारी तर मला घरी येऊन विचारे, म्हणे भाऊ तू दोन्ही कामं करस का? म्हणतं काय? म्हणे कीर्तन बी करस आणि गुड्या विलेस का? म्हणतं काम म्हणे केस वाढायला शेतकरी. म्हणतो काय बिताडी री. विचित्र समस्या आहे. भविष्य विचारणाऱ्यावर लय लोकांचा विश्वास. आमचे बाबा लोक नेहमी सांगतात, मी पण माहून सांगतो. एका गावात भागवत कथा दुपारी 2 वाजता एक आजीबाई आली. म्हणे महाराज दरवाजा उघडा. म्हणलं झोपायचा टाइम आहे, संध्याकाळी आहे. नाही म्हणे भाऊ आत्ताच काम आहे. तिनं लय बळजबरी केली. दरवाजा उघडला. मी कोटावर बसलो, अंगावर उपरणं घेतलं. म्हातारी अशी समोर बसली. 2-4 म्हाताऱ्या घेऊन आलेली होती आणि म्हातारी रडायला लागली. म्हणलं आजी कामू रडायनी? म्हणे भाऊ
मना पोऱ्या गैरा बेकार आहे. तो मन ऐकत नाही. म्हणतो तू येडी आहे का? कोणाचं ऐकत नाही? तू नाकायलाही नाही. नाही भाऊ, मना गैराज विचित्र आहे. म्हणतं मग म्हणे आई त्यांनी कुंडली आहे, काहीतरी भविष्य सांग. आता मन माले उमजत नाही, त्यानं काय सांगू. पण नाही म्हणायची लाज वाटली. मी ती कुंडली घेतली ना, जी चाडून पाहिली, दुसऱ्याच पानावर वाचलं. म्हातारीला म्हणता आजी तू नवरा नाव रामसिंग का? मग म्हातारीने एवढाला डोया काय. आणि आजूबाजूने बाळाची सांगे म्हातारी मी म्हणलो नव्हतो का बाबा गैरा हुशार आहे. मना नवरा न राव रामसिंग, बाबाले कस काय माहिती. मी जसं जसं भविष्य सांगू म्हातारी आऊज म्हणे. म्हातारी आजी तू नवरा नाव रामसिंग आहे का? हा बाबा. तुले 3 पोरं आहेत का? हा बाबा. 2 उवा आहेत का? हा बाबा. 3 नातू आहेत का? हा बाबा. कालदी तू 15 किलो गहू आणतात का? हा बाबा. 10 किलो तांदूळ आणतात का? हा बाबा. म्हणतो येडी, तू कुंडली घर टाकीऊन रेशन कार्ड लईऊन. अरे मला भविष्य कळालं असतं राजा, 7-7 दिवस रवंजात येऊन बसलो असतो का? जळगावला ऑफिस टाकला असताना मोठा अशा ऑफिसमध्ये बसलो असतो. लोकांना सांगितलं असतं तू निवडी येशील, तू पडी जाशील, करोडपती झालो असतो. असं काही नसतं. कोणी कोणाचं भविष्य ओरिजिनल सांगू शकत नाही. सर्व थापा आहेत. याच्या पुढे जाऊन सांगू, मला जर खरंच तुमचा मुलगा मानत असाल तर हात जोडून प्रार्थना, आयुष्यात कोणाला हात दाखवू नका, भविष्य विचारू नका. कर्म चांगले करा, तुमच्यावर चांगले दिवस येतील. कर्म चांगले केले पाहिजे. कर्म तेरा अच्छा तो किस्मत तेरी दासी है, नियत तेरी अच्छी तो घर में मथुरा काशी है. माय बाप ऐका, नारदाला उंच असणार बसवलं शीलनिधीने. आणि शीलनिधी विचारतोय महाराज माझी काहीच अपेक्षा नाही, माझी एकच अपेक्षा आहे. काय? माझ्याकडे सारं काही देवानं दिलं, ईश्वराच्या कृपेनं सर्व आहे. फक्त माझी जी श्रीमती नावाची पोरगी आहे, हिला सुंदर मुलगा पाहिजे. नारदानं विचारलं मी 3 लोकांमध्ये फिरतो, मी स्थळ शोधून आणतो, बोला कसा पोरगा पाहिजे. शीलनिधी सांगतो मला प्रॉपर्टी नसली चालेल, राजा नसला चालेल, कुलवान नसला चालेल, फक्त एकच इच्छा आहे. काय? माझ्या मुलीला माझ्या मुलीसारखा सुंदर मुलगा पाहिजे. त्याच्या कुडागोत्राचा सुद्धा मी विचार करणार नाही, फक्त मुलगा सुंदर असावा, काही अडचण नाही. आणि जसं विश्वमोहिनीकडे पाहिलं, नारदाच्या मनामध्ये बसली विश्वमोहिनी. नारदानं विचार केला बस आपण आता सुंदर व्हायचं. नारद वर्ष गेले क्षीरसागरामध्ये. विष्णू परमात्म्याला सांगितलं प्रभू मला हरी रूप द्या, म्हणजे मला सुंदर बनवा. हरी म्हणजे देवाला हरी म्हणतात ना, मला तुमच्यासारखं रूप द्या, हरी रूप. हरी रूप म्हणजे मला जगा वेगळं बनवा. आता देव सुंदर आहे, देवासारखं कोणाला बनता येईल? नाही बनता येऊ शकत. मग परमात्म्यानं नारदाला रूप दिलं, गर्भहरण करायचं ना. रूप असं दिलं की पूर्ण शरीर माणसाचं आणि तोंड मात्र माकडाचं. जगा वेगळं रूप दिलं. जगा वेगळं रूप दिलं. आणि त्या शीलनिधी नावाच्या राजानं आपल्या पोरीचं स्वयंवर ठरलेलं आहे. त्या स्वयंवरामध्ये मोठे मोठे राजा आले, राजकुमार आले, साधू आले, संन्यासी आले. प्रत्येकाला वाटत होतं शीलनिधी मला मिळावी. शीलनिधीची मुलगी श्रीमती म्हणजे विश्वमोहिनी मला मिळावी. विश्वमोहिनी दुसरी तिसरी कोणी नव्हती, साक्षात मा लक्ष्मी होती. मा लक्ष्मी परमात्म्याच्या पलीकडे कोणालाही मिळू शकत नाही, पण देवानं रचलेली ती माया. सर्व राजे आलेत, सर्व रांगेत उभे राहिलेत. आणि रांगेत उभे राहिल्यानंतर 2 द्वारपाल होते, ते नारदाकडे पाहून हसू लागले. नारद ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये मनुष्य चुका करून बसतो. बरोबर ती विश्वमोहिनी यायची, नवरदेवाला पाहायची, खाली मान टाकून हसून पुढे जायची. नवरदेवाला पाहायची, खाली मान टाकायची, पुढे जायची. नारदाला वाटलं की बता आज विश्वमोहिनी माझ्यापर्यंत येते, आता माझ्यासारखं सुंदर या जगामध्ये कोणीच नाही. सर्व मला पाहून हसतात, म्हणजे मी सर्वांपेक्षा दिसायला सुंदर आहे. आणि जशी विश्वमोहिनी आली, नारदाकडे पाहिलं, खाली मान टाकली, नसून चालली गेली. नारदाच्या 3 पावला पुढे भगवान श्रीमन नारायण उभे होते. नारायणाच्या गड्यामध्ये लक्ष्मी मातेने फुलमाळा टाकली आणि नारायणाचा जय जयकार झाला. पण राग आला कोणाला? नारदाला, की देवानं माझ्यासोबत छेड केला आणि मला नेमका चेहरा तरी कसा गेला. तर गेलं पाण्याचं तलाव भरलेला होता, त्या तलावामध्ये जाऊन नारदानं आपला चेहरा पाहिला आणि माकडाचा चेहरा पाहिल्याबरोबर नारदाला राग आला.
पहिले तर नारदाने त्या हसणारे जे दोन होते ना द्वारपाल, त्यांना श्राप दिला की जा, तुम्हाला राक्षस व्हावं लागेल. नारदाने श्राप दिल्याबरोबर ते द्वारपाल पुढे राक्षस झाले, एक रावण आणि एक कुंभकर्ण. आणि भगवान परमात्म्याला सुद्धा नारदानं श्राप दिला, प्रभू मला विश्वमोहिनी पाहिजे होती, तुम्ही नाही मिळवून दिली ना. मला माकडाचा चेहरा दिला ना, मला बायको नाही मिळवू दिली ना. जा, तुम्हाला तरी बायको मिळाली, पुढच्या जन्मात तुम्हाला तुमची बायको मिळेल, पण तुमच्यापासून ती बायको कोणीतरी चोरून नेईल, तेव्हा तुम्हाला माकडाचं सहकार्य घ्यावं लागेल, माकडांना शरण जावं लागेल. तुम्हाला माकडं मदत करतील तेव्हा तुम्हाला तुमची बायको मिळेल. त्रेतायुगामध्ये रामप्रभू सीतामय्या वनवासा करता निघाले. रावणानं सीता चोरून नेली. देवाला कोणाचं सहकार्य घ्यावं लागलं? माकडांचं. हा नारदानं दिलेला श्राप आहे. पण नारदाच्या लक्षात आलं की बस आपल्याकडनं चूक झाली. क्रोध शांत झाला नारदाचा. नारद शरण आला आणि महाविष्णूनं सांगितलं, तुम्हाला श्राप दिलाय, माझ्याकडे शरण येऊन काही होणार नाही, तू महादेवाला शरण जा. नारद महर्षी महादेवाला शरण गेले. ओम नमः शिवाय या मंत्राची दीक्षा घेतली. नारद रात्रंदिवस चिंतन करतायत ओम नमः शिवाय मंत्राचं. आनंदोत्सव चाललाय जिकडं तिकडं. या आनंदाला पारावार नाही. पण 88,000 ऋषी सूतजी महाराजांना विचारतात की सती मातेने देहाचा त्याग केला. सती माता भगवान शंकराबरोबर नाही आहे. सती मातेचं दुसरं रूप कोणतं? सती मातेने दुसरा जन्म कोणता घेतला? वीरभद्राने त्या ठिकाणी त्या यज्ञाचा विध्वंस केला. दक्ष प्रजापतीला बोकडाचं मुंक लावलं आणि दक्षानं भगवान शंकराची स्तुती केली. पण आता त्या मा सतीच्या चरित्र आम्हाला सांगा, तिने पुढचा जन्म कोणता घेतला? त्या सतीचं लग्न भगवान शंकराबरोबर कधी झालं? सूतजी महाराज त्या जन्माची सुंदर अशी कथा सांगतात. तीच कथा मी तुम्हाला सांगतो, लक्षपूर्वक ऐका. हिमालय राजाच्या पोटी आणि मैना मातेच्या पोटी एक कन्या जन्माला आली. त्या कन्येचं नाव आहे मा पार्वती. पार्वतीला अजून एक मोठी बहीण आहे, तिचं नाव आहे गंगा. ही जी गंगा माता आहे ना, गंगा ही हिमालयाची पोरगी आहे. मा मैनीची पोरगी आहे, पार्वतीची मोठी बहीण आहे. महादेवाची खरं लग्न कोणाचं होणार होतं माहिती आहे? खरं लग्न होणार होतं ते मा गंगेचं. का बरं झालं नाही याचं कारण मी उद्याच्या कथेत सांगेल. मा गंगेचा जन्म कसा झाला, मा गंगेचं लग्न महादेवासोबत का झालं नाही, मा गंगा जलामध्ये परावृत्त कशी झाली, मा गंगेचा उगम कसा आहे, ही सर्व कथा उद्या सांगतो. पण त्याआधी शौनकादी ऋषींनी सूतजी महाराजांना विचारलं, नेमकं या मैना मातेने कुठलं पुण्य केलं की मा भगवती तिच्या पोटी जन्माला आली? मैना मातेचा पुनर्जन्म सांगितला जातो. मैना मातेचा आतला जन्म, मैना माता ही पितरांची कन्या होती. पित्र दोन बंधू आहेत. तुमच्या आपल्या प्रत्येकाचे जेवढे पित्र आहेत नाही, दोन बंधू आहेत. एका पित्राला 3 मुली आहेत आणि एका पित्राला 1 मुलगी आहे. एका पित्राला ज्या 3 मुली आहेत ना, एकीचं नाव आहे मैना, एकीचं नाव धन्या आणि दुसरीचं नाव आहे कला. आणि दुसऱ्या पित्राला जी मुलगी आहे ना, तिचं नाव आहे पिवरी. या पिबरीचं लग्न शुकदेवांसोबत झालं होतं. ही कथा भागवत कथेत येते. बरेच लोक म्हणतात शुकदेव व्यासांचे जे सुपुत्र आहेत ना, हे शुकदेव म्हणजे ज्यांनी राजा परीक्षितीला कथा सांगितली होती, हे शुकदेव ब्रह्मचारी होते असं म्हणतात. पण नाही, यांच्या लग्नाची ही कथा येते. राजा जनकाने लावून दिलेला होता हा विवाह सोहळा. भागवतातली कथा आहे. शिवमहापुराणात सांगायला चालत नाही. वेळ राहिला असता तर सांगितली बी असते, पण वेळ नाही माझ्याकडे. एका पित्राच्या कन्याचा काही संबंध नाही, पण एका पित्राला 3 कन्या आहेत. एकीचं नाव मैना, कल्या आणि कला. मैना, धन्य आणि कला या 3 जणी एकदा फिरत होत्या. फिरत असताना झालं असं, ब्रह्मदेवाचे 4 पोरं बसलेले होते. सनक, सनंदन, सनत कुमार, सनंदन असे 4 पोरं बसलेले असताना या पित्रांच्या मुली चालल्या. आणि चालता चालता त्यांचा जो लेहंगा होता, लेहंगा कर्ट आपल्या भाषेत किंवा आपल्या भाषेत ओढणी, ती ओढणी अशी उडली आणि या सनत कुमारांना ती ओढणी लागली. सनत कुमारांना राग आला आणि सनत कुमारांनी त्या पितराच्या मुलींना श्राप दिला की जा, तुम्हाला स्त्री म्हणून मृत्यू लोकांमध्ये जन्म घ्यावा लागेल.
त्या शरण आल्या आणि सांगितलं महाराज श्राप दिला तुम्ही आम्हाला, आमचा काही दोष नसताना. सनत कुमाराने सांगितलं भात्यातून निघालेला बाण आणि तोंडातून निघालेला शब्द पुन्हा परत येत नाही, हा श्राप दिला गेला. पण जा, उपशाप देतो की तुमच्या पोटी मा भगवती जन्माला येईल. मैना धन्य आणि कला, मैना मातेच्या पोटी पार्वती माता जन्माला आली. धन्य मातेच्या पोटी सुनैना माता जन्माला आली आणि सुनैना मातेच्या पोटी राधाराणी जन्माला आली. राधाराणींचं गाव कोणतं आहे? राधाराणीचं गाव. इतके कशी तुम्ही एवढे थंडेगार बसले तुम्ही कथेत? आता तर माझं असं होतं, मला कथेला किमान 3-3.5 तास पाहिजेत. मला 2 तासात या सर्व कथा उरकाव्या लागतात. त्यातल्या त्यात भजन पण मी कमी घेतो बरं का. मी विचार काय करतो, शेतकरी लोक आहेत, 11 वाजता कथा सुटली पाहिजे असा माझा मानस आहे, बाकी काही नाही. लक्षपूर्वक ऐका. राधा राणीचं गाव बरेच लोक म्हणतात बरसाना आहे. राधा राणीचं गाव बरसाना नाही. बरसाण्यापासून 3 मैल म्हणजे 9 किलोमीटर अंतरावर रावल नावाचं गाव आहे. रावल ते राधा राणींचं गाव आहे. पण राधा राणींच्या वडिलांची बसण्याची जागा बरसाण्याला होती, कचेरी. म्हणून राधा राणी वर्षातून एकदा त्या बरसाण्याला होडी खेळायला यायच्या, रंगपंचमी खेळायला यायच्या. वर्षातून एकदा यायच्या. बरस में एक बार आना, इसलिए उस गाव का नाम पडा बरसाना. राधा राणींचं सुंदर असं भजन. आता आम्हाला आज म्हणायचं होतं पण वेळेचा अभाव आहे, ऐका. आणि कला मातेच्या पोटी, माफ करा, धन्या मातेच्या पोटी सुनैना माता, तिच्या पोटी सीता माता जन्माला आली. कला मातेच्या पोटी कीर्ती आणि कीर्ती मातेच्या पोटी राधा राणी जन्माला आली. या मैना मातेच्या मागच्या जन्माचा तो सर्व कथाभाग. मैना मातेचं हिमालयासोबत लग्न झालेलं आहे, सुखानं संसार चाललेला आहे. हिमालय राजा संसार करीत असताना विष्णू परमात्म्याने मध्यस्थी करून त्यांना सांगितलं की तुमच्या पोटी जी संतान जन्माला येणार आहे तिच्यापासून महादेवाला एक सुपुत्र होणार आहे, तो तारकासुराचा वध करणार आहे. म्हणून तुम्ही संसार करा. आनंदाने संसार चाललेला आहे. हिमालय राजाच्या पोटी जन्म होणार. मैना माता तप करू लागली, कारण तपा वाचून या सर्व गोष्टी मिळत नसतात. चांगली संतती जन्माला येण्याकरता आईने तप करावं लागतं बरं का. सर्वच पोरं म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे पण जिजाऊ मासाहेब पाहिजे बरं का. लक्षपूर्वक ऐका. आईवर डिपेंड आहे पोरग कसं जन्माला घालावं. गडकरी यांच्या धर्मपत्नी राणी लक्ष्मीबाईने विचारलं होतं जिजाऊ मासाहेबांना, जिजाऊ मासाहेब तुम्हाला काही खावं प्यावं वाटतं का? जिजाऊ मासाहेब सांगतात मला खावं वाटत नाही, मला प्यावं वाटत नाही, मला वाटतं आत्ताच्या आत्ता घोड्यावर टाच टाकावी, हातात दुधारी तलवार घ्यावी, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घोडा सोडावा, समोर येते तेवढे वनांचा निपात करावा, पुन्हा रामराज्य निर्माण करावं, गोब्राह्मणांचं रक्षण करावं, हिंद विश्वराज्य स्थापित करावं, पुन्हा महाराष्ट्रावर भगवी पताक फडकवावी, असे डोहाळे जिजाऊ मासाहेबांना झाले. तेव्हा कुठे राजा शिवछत्रपती जन्माला आले. आज पोरग पोटात असताना आमची माय 2-2 किलो मुलतांची माती खाऊन जाते. कस काय शिवाजी महाराज जन्माला येतील? नाही येऊ शकत. माय मावल्यानं तुम्हाला प्रार्थना आहे, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्याकरता आधी जिजाऊ पाहिजे. उद्या बोलूया विषयावर आपण. मैना माता तप करू लागली आणि मैना मातेला दिवस गेले. हिमालयानं मैना मातेला आपले डोहाळे विचारलेत. प्रत्येकानं डोहाळे विचारले पाहिजे. स्त्रियांना डोहाळे विचारण्याची पद्धत आहे. रामललांचा सुद्धा जन्म होण्याच्या आधी राजा दशरथानं डोहाळे विचारलेत. काय डोहाळे झाले होते? आणि रे धनुष्य मारी रे रावणा लंका बिभीषणा देईन मी राम प्रभूच्या जन्माच्या. हा कोणी फिरवायला लावला रे? त्याचा फिरायला बरोबर. हा. आणि मग बघता बघता मैना मातेला दिवस गेले. वसंत ऋतू चैत्राचा महिना आणि नवमीच्या रात्री मातेने एका अर्धरात्री एका मुलीला जन्म दिला. मुलीला जन्म दिल्यानंतर सनई वाजू लागली, चौघडा वाजू लागल्या. धरला महादेवाला उठवण्यात आलं. आणि उठवल्यानंतर महादेवाला सांगितलं तुम्ही लग्न केलं पाहिजे, कारण तारकसूर नावाचा एक असुर माजलेला आहे, त्याच्या मृत्यू करता तुमच्या मुलाची अपेक्षा आहे सर्वांना, कारण त्याने तसा वर मागून घेतलेला आहे. महादेवानं सांगितलं काही हरकत नाही, पण माझ्यासोबत लग्न कोण करेल? सर्वानुमते नारदाला सांगितलं. नारदाने प्रस्ताव घेतला म्हणजे बायोडाटा घेतला आणि हिमालय पर्वतावर नेला.
हिमालय पर्वतावर नेल्यानंतर पर्वतराजाने आणि मैना मातेने सुद्धा होकार दिला, कारण महादेवपती कोणाला नको आहे की सर्व लोक ज्याचं पूजन करतात, ज्याचं वंदन करतात, ज्याची भक्ती करतात, तो कोणाला पती म्हणून नको आहे. हिमालयानं सांगितलं तुम्ही कसली चिंता करू नका, कसलं टेन्शन घेऊ नका, मी लग्नाची सर्व तयारी करतो, तुम्ही फक्त नवरदेवाला घेऊन या. असे लोक फार कमी येतात आता. पोरीवाल्यांनी सध्या निश्चल धंदे धरलेत, निश्चल. हा, माझं बोलणं जरा कडक आहे, राग आला तर येऊ द्या तुम्हाला. खरं जरा कडू असतं. बरेच पोरीवाले म्हणतात आपला जो फक्त पोर आहे भो, भीक माग ना. गुडघ्याबरोबरची पोरगी डोक्याबरोबर केली तू, पोरीच्या करता थोडीफार पण इस्टेट कमवून ठेवली नाही. अरे अजून पुढचे बाप आहेत, काही काही तर पुण्यवान म्हणतात तेसने कानी आपले कानी गाड्यालाही देऊ, गाड्यालाही देऊ. तू कोणता युग मत जगी राहणार काका? हे रामराज्य आहे ना, लक्षपूर्वक आहे का? हे रामाचं राज्य आहे ना, या राज्यात तुम्ही जगतात ना. अरे या रामाच्या राज्यामध्ये रामाच्या लग्नात रामप्रभूच्या सासऱ्यानं म्हणजे मिथिलेच्या राजानं जनकानं रामाला हुंडा दिला होता. हिरे माणिक मोती जवाहरात सोनं चांदी हत्ती घोडे अब्दागिऱ्या रामानं सर्व हुंडा घेतला आणि रामप्रभू अयोध्येत आले. सर्व व्यवस्थित होतं, पण हुंड्यात भेटलेले हत्ती अयोध्येतला चारा खात नव्हते आणि पाणी पित नव्हते. राजा दशरथानं फोन लावला जनकाला, तुम्ही हुंड्यात जे हत्ती पाठवलेले आहेत ते हत्ती चारा खात नाहीत आणि पाणी पित नाहीत. जनकानं फोन मध्ये सांगितलं त्यांच्या चाऱ्याची पाण्याची व्यवस्था आम्ही इकडनं करू. का बरं? आमच्या इथली पद्धत आहे, आमच्या इथली रीत आहे, आम्ही लोक पोरीच्या घरचं अन्न खात नाही. चार पायाच्या हत्तीला कळतं पोरीच्या घरचं अन्न खाऊन नाव म्हणस गाड्यालाही द्या. हा, कसे चांगले दिवस येतील. अरे जुने म्हातारे विचारा, मी नेहमी सांग, जुने म्हातारे पोरीच्या घरी गेले आणि जेवण केलं तर ताटाला पैसे लावून घरी यायचे की नाही बाबा? पोरीच्या घरचं अन्न सुद्धा खात नव्हते पूर्वी. नाव म्हणस गाड्यालाही द्या. काय कमाल आहे हो. राजा हिमालयानं सांगितलं की तुम्ही फक्त नवरदेवाला घेऊन या, सर्व चकाचक व्यवस्था करतो. सर्वीकडे पत्रिका छापल्या गेल्या, महादेवाचं लग्न आहे, महादेवाचं लग्न आहे, महादेवाचं. सर्वीकडे पत्रिका गेल्या, दोन्हीकडून मूळ पत्रिका गेल्या. जशी मी काल तुम्हाला दिलेली आहे तशी सर्वांना मूळ पत्रिका आली. सर्वांनी आपापले रथ सजवायला सुरुवात केली. हिमालय पर्वत अत्यंत सुंदर सजवलेला आहे. सोन्या चांदीचे खांब लावलेले आहेत मंडपाला, हिरे माणिक मोत्याचे लटकन लटकवलेले आहेत, सुगंधित उठणे त्या मंडपामध्ये लावलेले आहेत. असे सुंदर सुंदर पदार्थ जेवणाकरता केलेले आहेत. कथेकडे लक्ष द्या, अजून भरपूर वेळ आहे. आणि मायबाप ज्याने धने आपलं वाहन तयार केलं, गरुडाला सुंदर असे पुष्पगुच्छांच्या माळा लावल्यात महाविष्णूनं. ब्रह्मदेवाने आपलं वाहन तयार केलं, ज्यानं त्यानं आपापल्या गाड्या काढल्या, कोणाची फॉर्च्युनर, कोणाची स्कॉर्पिओ, कोणाची इनोवा. आपापल्या गाड्यांमध्ये सर्व देव लोक कैलास पर्वतावर येण्याकरता निघाले. पण कैलास पर्वतावर आले आणि पाहिलं तर काय, महादेव जसेच्या तसे बसलेले आहेत, कसलीच तयारी नाही. सर्व देव लोक विचार करतात जाऊ दे आपल्याला पत्रिका दोन्हीकडून आहे. नवरदेवाकडच्या पत्रिकेशी काही घेणं नाही, पण नवरीकडची पत्रिका. सर्व हिमालय पर्वतावर निघून गेले. लग्नाचा दिवस जवळ येतोय. महादेवानं सांगितलं आपली तयारी करण्याकरता कोणीच आलं नाही. ना मेहंदीचा कार्यक्रम आहे ना कशाचा कार्यक्रम. मेहंदीचा कार्यक्रम असतो ना आता. ए थांबा, ए बोराव, ए थांबा थांबा थांबा, अजून वेळ आहे रे, थांबा 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 थोडस. महादेवानं काय केलं माहितीये का? हातातला घेतला डमरू आणि वाजवला. ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने सारा कैलास पर्वत मगन हो गया. सारे भूत प्रेत सर्व आलेत आणि महादेवाला विचारतात महादेव काय आहे. महादेवानं सांगितलं वेड्याव माझं लग्न आहे, मी लग्नाकरता बोलवलं तुम्हाला. असं चला पटकन लागा लग्नाच्या तयारीला.
लग्नाची तयारी 1 महिन्या आधी केली जाते तरी संपत नाही. घर म्हणे बांधी दे आणि लग्न म्हणे करी दे. लग्नाची तयारी कसलीच नव्हती. पण भूत म्हणे तुम्ही टेन्शन घेऊ नका महादेव, चिंता करू नका. असं सजवतो का नाही तुम्हाला. एक गेला स्मशानभूमीत, सर्व भस्म गाडून आणला आणि महादेवाला चोपडून दिला. बाप रे बाप, है रे नवरदेवाची तयारी. एकानं काय केलं माहिती, महादेवाची जटा अशी सुंदर बनवली, आकाशातला चंद्र तोडून आणला आणि त्या जटेवर लावून दिला. एकानं सर्प उचलून आणले आणि महादेवाच्या गळ्यात टाकले. लोक सोन्याच्या चैनी घालतात, या काकानं सर्पाच्या चैनी टाकल्या. लोक कानातले कुंडल बनवतात, यांना विंचू उचलून आणले. विंचू जरी नसतात, 2 पायाचे जरी असतात. विंचू उचलून आणले आणि ते कानात घालून दिले असे. एकानं व्याघ्रांबर आणला, वाघाचं चामडं, आणि असं लटकून दिलं महादेवाला. महादेवाची अशी सुंदर तयारी केली. जगातला एकमेव दुला आहे, महादेवासारखा दुलाच नाही महाराज. हो, महादेवाचं सर्वच उलट आहे. घोडा बोलवला नाही, रथ बोलवला नाही. म्हणे मग माझं जे वाहन आहे तेच. महादेव नंदीवर बसले, बरं उलटे नाही बसले, सीधे बसले. सीधे नाही बसले, उलटे बसले. पाठ तोंडाकडे केली आणि तोंड मागे शेपटीकडे केलं. सर्व महादेवाचे भूत नाचायला लागले आणि सर्व वरात निघाली. सर्वांच्या पुढे कोण, इंद्रदेव. इंद्रदेवाचं आगमन झालं कैलास, आपल्या कैलास पर्वतावरून हिमालय पर्वतावर. मैनामाता समोर ताट धरून उभी. मैनामातेने इंद्रदेवाला पाहिलं आणि इंद्रदेवाला पाहिल्यावर म्हटली, वा वा वा, जावाई बापू किती सुंदर आहेत. एक कंडोलीन समोर उभी होती. करोली, करोल्या राहत नाही का त्या पावडर चोरणाऱ्या, फॅरन लवली चोरणाऱ्या, त्या कंडोली राहत. हा ते बाजूची करोली म्हणते, अगं हा इंद्रदेव आहे, तुझा जावाई नाही. बरोबर बरं, इंद्रदेव गेले. लगेच कामदेव आले. कामदेवाची सुंदर अशी कांती. वा वा, हेच जावाई असले पाहिजे. अगं नाही, हा कामदेव आहे. मागे विष्णू परमात्मा आले. विष्णू परमात्म्याचं सुंदर असं तेज पाहिलं. मैनामाता नाही 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 नाही, हे तर क्षीरसागरात राहणार आहेत विष्णू परमात्मा. बरोबर. त्याच्या मागे ब्रह्माजी आले. हे असूच शकत नाही, हे तो बूढ़ा बाबा है, इसकी तो पूरी दाढ़ी बाड़ी सब सफेद हो गई, ये काय का तुला. ब्रह्मदेव पण गेलेत. मग काय करावं महाराज. आणि जसा आवाज आला अशी धूर उठू लागली आकाशामध्ये. कोण येतंय पाहिलं तर नंदीवर बसलेले महादेव. भूत वेताड नाचती हर्षयुक्त उमापती मध्ये महादेव बसलेले आहेत. महादेव पाहिले आणि मैना मातेला चक्कर आला, गर्दिशी खाली पडले. मैना मातेला उठवलं. पार्वती मातेने महादेवाचं दर्शन घेतलं. गदगद अंतःकरण झालं. मग आता पद्धत आहे काय, सध्या पहिले लग्न लागत नाही, पहिले पंक्ती बसवल्या जातात. मग महाराज आतापर्यंत तर ब्रह्मचंद्र इंद्र महेंद्र व्यवस्थित बसलेले होते. VIP जेवणाची व्यवस्था केलेली होती. महादेवाचं जसं वराड आलं, महादेवाला पारवर जाऊ दिलं, सर्व वराड मंडपात घुसलं. आणि मग महादेवाच्या वराडांनी पंक्ती धरल्या. पंक्ती धरल्या महाराज. वाढणारे परेशान झाले. पण पहिली गोष्ट तर एक जण पतारवाडी वाढायला आला. पतरवाडी वाढायला आला आणि त्यानं पाहिलं तर ते भुतडं जेवायला बसलेलं होतं आणि त्याला 2 तोंड होती, एक मागे आणि एक पुढे. वाढणारा म्हणे पतरवाडी कोठे वाढू, मागे का पुढे. तो म्हणे दोन्ही बाजूला वाढ. त्याच्या पुढे आले. एक भुतड बसलो होतं, त्याला 10-15 तोंड होते. म्हणे का रे कितल्या वाढू. म्हणे 15 वाढ. त्याच्या पुढे एक भुतड बसलेलं होतं महाराज, त्याला तोंडच नव्हतं, नुसतं एवढंच धड. कारबो ये ना काय म्हणे, बादली आनंद डायरेक्ट वात. हो महाराज, काय ती पंगत. अरे रे रे रे. वाढणारे परेशान झाले. शेवटी महादेवाकडे पारावर आले. महादेवाला म्हणतात, महादेव तुमचं वऱ्हाड जीव घालणं आमच्याकडून शक्य नाही, आमचा केटर्सवाला परेशान झाला. महादेव म्हणे एक काम करा गडा. काय, ते पंक्तीत जेवण्याच्या लायकीचे नाही म्हणे. मग असे टेबल ठेवून द्या, टेबलावर कटोरे भरून द्या आणि त्यांच्या हातात ताट देऊन टाका. ते रांगेत येतील, एक एक वस्तू घेतील आणि जेवतील. तो केटसवाला म्हणे, महादेव ही कोणती पद्धत आहे. म्हणे याला बफे म्हणतील पुढे चालून. लोक बफे राहत नाही ते बफे. काय त्या बफेची पद्धत आहे. चांगले श्रीमंत लोक, करोडपती लोक सुद्धा ताट्यात घेऊन जा, दे रे व चपाती दे रे. ते वाढणार आले, तिने अंग धुएल नाही राहत 3-3 दिन. आणि करोडपती म्हणे दे रे एखादी चपाती दे रे. काय काय वाईट काम आहे. श्रीमंत घरातल्या बाया हो,
घरात नौकर चावकर आणि ते सर्व राहतं त्या बफेमध्ये. मी एका लग्नात गेलो महाराज, करोडपत्याच्या बायकोच्या हातात वाटी होती कशाची, पानपुरी खायला. पानपुरी ना ते गोलगप, तो असं त्याला काही भागात म्हणतात गपचूप, म्हणजे घेतलं गपचूप ते पान, तो फुगा. श्रीमंताच्या बाया कटोऱ्या घेऊन फिरतात, दे रे भाऊ दे रे. किती चुकीची पद्धत आहे नाही का. मला एका गावाला कथेला जेवायला नेलं एका करोडपती माणसाच्या घरी. मी जातच नाही पण बळजबरीनं नेलं. असं डायनिंग टेबलवर जेवायला बसवलं, पायात बुट जसे तसे, आणि समोर आलं बुवा ते चांदीच्या ताटात जेवण आलं. म्हणजे बसा जेवायला. म्हणतो का हो, पायात बुट ताटाला पाणी. म्हणे महाराज लोक गेले चंद्रावर, तुम्ही धोत्रावर, काय घेऊन फिरताय. किती लोकांनी प्रगती केली. म्हटलं येड्या, अजून प्रगती नाही झाली. म्हणे मग कधी होईल. म्हणतो जेव्हा तुम्ही ताट सोडून बुटात खाल तेव्हा प्रगती होईल. याला प्रगती म्हणता का बुट घालून जेवणं. अरे यज्ञ आहे तो, ते नुसतं अन्न नाही, ते परब्रह्म आहे. आदरानं जमिनीवर बसून जेवलं पाहिजे. पण महादेवाच्या लग्नामध्ये त्या साऱ्या भूतांची वरात, आणि मग काय सांगता महाराज, सर्वांना जेव खाऊ घातलं. आणि मग महादेव स्वतः मा गौराला घेऊन, मा पार्वतीला घेऊन त्या लग्न मंडपामध्ये येत आहेत. जो विवाह सोहळा हिमालय पर्वतावर लागला, तोच विवाह सोहळा बरोबर आपल्याला इथं लावायचा आहे. म्हणून एक मधून रस्ता बनवायचा आहे. आता अक्षदा वाटायला काही हरकत नाही. लक्षपूर्वक ऐका, गडबड कोणी करायचं नाही. महादेव पार्वती इथं येतील, मंगलाष्टक होतील. मंगलाष्टक झाल्यानंतर ज्यांनी ज्यांनी आहेर आणलेले आहेत त्यांचे आहेर पुकारले जातील. नंतर महादेवाच्या लग्नात जे काही वराडे आलेत त्यांच्या नाचण्या कुदण्याचा कार्यक्रम होईल. म्हणून आधी एक रस्ता बनवायचा. एक जण चालत चालत या तिकडून असं मस्तपैकी रस्ता बनवून द्या. आपण महादेव, मा गौरा सोबत करोली हे सर्व मंडपामध्ये येतात, त्यांचं स्वागत करूया. दोन पाट आणा इथं समोर, सर्वांनी अक्षदा वाटा. लगाइन प्यारी आँखों में, सितारों मांग भर जाओ मेरे भोलेनाथ आए, मेरे भोलेनाथ आए, बरसा जटेमध्ये गंगा गळवासुकी हार, जटेमध्ये गंगा
गळा वासुकी हार माझ्या शंभूचे मनोहर रूप चंद्राज जगोर माझ्या शंभूचे मनोहर रूप चंद्राज जगोर हे जटेमध्ये गंगा ऐका ऐका ए भुतड़े क्या बे नहीं क्या या बीच में चौकी रख दो माँ पार्वती का भोलेनाथ का जो मुख है मेरी तरफ होना चाहिए और माँ पार्वती का उधर वीडियो कैसेट की तरफ होना चाहिए या पुढे या इकडे या असं. चला दोन मामा लोक या कोणीतरी टोप्या घालून वा वा कंडोलनी असं थोडस बापरे अंतरपाठ धरायला दोन मामा लोक या कोणी बी लवकर टोपीवाले चला पटकन चला 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 मामा लोक लवकर पाठवा दोन लोक मुलीचे मामा मुलाचे मामा लवकरात लवकर अंतरपाठ घेऊन या चला पटकन ए बुतळे अरे हे असे कसे बनवले रे बापा वाईटच काम या बाबा अजून एक जण एकूण अरे लवकर या का मी उभा राहू तिथं चला या पटकन या ते आले तिकडून ते आले चला पटकन अंतरपाठ जरा मोठं घ्या सुनूबाई तेरा वो दे दे अंतरपाठ के लिए है क्या अंतरपाठ होने दे फटाक्यांची गेली का व्यवस्था हा ठीक आहे ए पोराव ए खाली बसर तुम्ही रे अजिबात गडबड कोणी करणार नाही हॅलो हॅलो न गडबड करता ए पोराव बसर खाली रे हॅलो हा काका तुम्ही त्यांच्यात बसा बरं दादा बसा त्यांच्यात अक्षता मिळाल्या का सर्वांना ते ओट्यावर बसलेले सर्व मिळाले का बरं 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 शुभमंगल सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाडु मुरुडं विनायकमहं चिंतामणि स्तेवरं लेण्याद्रि गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामो रांजन संस्थितो गणपती कुर्यात् सदा मंगलम वधुवर्य शुभम भवतु सावधान काकाजी काकाजी तो व्हिडिओ बिलकुल तुमच्या मोबाईलला देण्याची जबाबदारी माझी तुम्ही इकडे या व्हिडिओ सर्वांना मिळेल काही अडचण नाही ते कॅसेट कशा करता लावली कस्तूरी तिलकं ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे नवमौक्तिकं करदले वेणुकरे कङ्कणम् क्षिप्ं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते कुर्यात् सदा मङ्गलं वधुवर्यो शुभं भवतु सावधान धड हाताचा पाळणा दोन्ही डोळ्याचा आईना
डबीतली कस्तुरी दशी वाढविली मैना, लाडाची लेक बाई आज दिसते साजरे, आज माहेर सोडून कशी चालली सासरे, जीवातला जीव आम्ही केला तुमच्या हवाले, आता तुम्ही माय बाप हिच्या जीवाची सावली, जीव खालीवर होतो तुला पाठविता राणी, एका डोळ्यात आनंद एका डोळ्यामध्ये पाणी, जा सुखाने नांदायला मुले, जा सुखाने नांदायला मुले, पूजेचं ताट नाही दिल्या घरी सुखी रहा, सासू मान तुझी आई प्रमाण, सासरा मान तुझा बापा समान, ननन मान तुझी बहिणी प्रमाण, धीर तो मान तुझा भावा समान, माहेरची माया विसरू नको ग, सासरच्या लोका चढू नको ग, शुभमंगल सावधान, लाडात वाढवेले झोपेत थोपटेले, अंगाई गीत गावणे किती वेळा हसविले, कारंग चारू आता स्वप्नात हे पाहते, जा सासरे मुली तू जडले अभंगनाते, अंतरपट काढून घ्या, मुलीच्या हातात पूजेचं ताट. वेडी आईची माया वेड लाविया जीवा, सुखी ठेव देवराया या लाडकीला माझा, पांडुरंगा चरणी प्रार्थना हे करते, जा सासरी मुली तू जडले अभंगनाते, मुलीच्या हातात पूजेचं ताट द्या, महादेवाचं पूजन करून घ्या, मा पार्वतीच्या हातामध्ये पूजेचं ताट द्या. मी पुन्हा एकदा एक सूचना देईन, शेवट आरती होईस्तोवर घरी कोणी जायचं नाही, कारण आरती झाल्यानंतर सुद्धा काही सूचना तुम्हाला द्यायच्या. आरतीचं ताट द्या, आरती करून घ्या. नंतर पहिले नवरी मुलीने अय मावशी, आधी मा पार्वतीने भगवान शंकराच्या गळ्यात माळ टाकायची, नंतर भगवान शंकराने मा पार्वतीच्या गळ्यात. झाले का पूजन? पूजेचा हा, दोघांच्या हातामध्ये हार द्या. त्रिशूळ कोण पकडेगा भाई? काय पार्वतीच्या मैत्रीने खतरनाक आहे, त्रिशूळ घेऊन घेतला महादेवाचा. वा वा, महादेवा ठेवून घ्या ना हिमालयात. हा घ्या माऊली. आली
घटी समीप नवरा घेऊन यावा घरा गृह्योक्ते मधुपर पूजन करा अंतरपटाते दरा दृष्टा दृष्ट वधूवरान करता दोघे करावी उभी वाजंत्री बहुगलबलान करणे कुर्यात् सदा मंगलम वधुवर्योश्वं भवतु सावधान तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव लक्ष्मीपदे विद्या विद्या कुर्यात् सदा मंगलं सावधान टाळी टाळी